विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवार यांचाही होकार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं अधिकृत स्पष्टीकरण. डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल. सुप्रिया सुळेंच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षावर खलबतं. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भेटीचा तपशील गुलदस्त्यात. ईश्वरपूर नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत भेट होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. आम्ही सर्व आमदार खासदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ. जयंत पाटील यांनी चर्चा फेटाळली. फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची नाशिकमधल्या नगरसेवकांसोबत बैठक. तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटं चर्चा. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. अमित शहांचा खासदारांना शब्द. अमित शहा आणि शिंदेमध्ये 15 मिनिटं स्वतंत्र बैठक. विनायक राऊत आणि कुटुंबियांचा अंतरिम जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. विनायक राऊतांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता. सून गिरिजा राऊतांकडून छळ केल्याचे आरोप. समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार. राज्यातील 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62 लाखांचं अनुदान. 4 गोष्ट वसतिगृह जालना जिल्ह्यात. कॅगचा गंभीर ठपका. कॅगनं दिलेला अहवाल हा 2022 ते 2023च्या दरम्यान. प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत. वसतिगृहांमधील घोटाळ्यासंदर्भातील अहवालावर मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.